जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नामांकित इंटरनॅशनल स्कूलमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, संतप्त पालकांचा आंदोलनाचा इशारा। आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीने नेवासा अहिल्यानगर येथील ज्ञानेश्वरी पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश देण्यात आला खरा, मात्र या शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांची प्रचंड हेळसांड होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। वसतिगृहात देखरेखीसाठी कर्मचारी नाहीत, परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य असून निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे। तिसरी चौथीतील लहान मुलांकडून स्वतःचे कपडे धुवून घेतले जात असल्याचा पालकांचा आरोप। शाळेचा 10वीचा निकाल धक्कादायक असून 124 पैकी तब्बल 120 विद्यार्थी नापास तर केवळ 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। त्रस्त झालेल्या नंदुरबार जिल्ह्यातील पालकांनी जून महिन्यापासून आपल्या मुलांना या शाळेत पाठवणे पूर्णपणे बंद केले आहे। प्रकल्प कार्यालय व आदिवासी विकास विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने पालकांमध्ये तीव्र संताप आहे। या सर्व विद्यार्थ्यांचे तातडीने इतरत्र समायोजन करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा ज्ञानेश्वर पावरा, प्रतिभा पाडवी, राजेंद्र पावरा या संतप्त पालकांनी दिला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, मी राजेंद्र पावरा, ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल आणि इंटरनॅशनल स्कूल, बानस हिवरा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर येथे आमचे सर्व पालकांचे पाल्य तळोदा प्रकल्प अंतर्गत नामकी शाळेमध्ये शिकत आहे। मागील 3 वर्षापासून त्या शाळेला आम्ही वारंवार तक्रार करून देखील त्या शाळेमध्ये सुधारणा होत नाही। त्या शाळेमध्ये मुलांचं शैक्षणिक गुणवत्ता नाही, त्या शाळेमध्ये मुलांना आरोग्यावरती निगा राखली जात नाही, मुलांना फळं खरूज वगैरे आलेले असते आणि त्या रूममध्ये स्वच्छता राहत नाही। मुलांना निष्कर्षाचं जेवण दिलं जातं आणि मागील 2024ला मुलं 124 पैकी फक्त 10वीला फक्त 4च मुलं पास झाले नामकीत स्कूलमध्ये आणि मुलांना स्वतः कपडे धुवायला लावतात। अशी कंडिशन असल्या कारणाने आम्हाला मागील 3 वर्षापासून आम्ही वेळोवेळी तक्रार करून प्रकल्प स्तरावर देखील तक्रार केली। आता पण आम्ही 3 जूनपासून मुलं आमच्या घरीच आहे, मुलांना अजून शाळेत पाठवलं नाही। आम्ही प्रकल्प आयुक्ताला देखील पत्रव्यवहार केला आणि आदिवासी विकास मंत्रीला देखील भेटलं, त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, परंतु आज सुद्धा आमच्या मुलांचं समायोजन करून दिलं जात नाही। त्यासाठी आमच्या मुलांना लवकरात लवकर दुसऱ्या शाळेमध्ये, चांगल्या शाळेमध्ये, दर्जेदार शाळेमध्ये समायोजन करून मिळावं, जेणेकरून आम्हाला मुलांचं भविष्य आमचं व्यवस्थित राहील। जय जोहार, जय आदिवासी। मी ज्ञानेश्वर वाहरे पावरा। आमचे मुलं बानेशिवर नेवासा फाटा ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूल येथे शिकत आहे। प्रकल्प माध्यमातून आमच्या पोरांना तिथे शिक्षणासाठी पाठवलेले आहेत। गेल्या 2-3 वर्षापासून मुलांचं शिक्षण बरोबर होत नाही, तिथं रिझल्ट बरोबर लागत नाही। त्या शाळेला 2024-25ला 124 विद्यार्थी बसले होते, त्याच्यातनं फक्त 4 विद्यार्थी पास झाले, बाकी 120 विद्यार्थी नापास झाले आणि 2025-26चा रिझल्ट सुद्धा खूप कमी लागलं। तिथं 37 मुलं काय सांगत होते, त्याच्यातनं फक्त 13 मुलं पास झाले, बाकी मुलं फेल झाले तिथं। त्याच्यानंतर आपलं शाळेला वारंवार आम्ही तोंडी तक्रार दिली, मुलांकडे लक्ष का देत नाही, मुलांना खजूर वगैरे होतात, फोड वगैरे होतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, ते दवाखान्यात घेऊन जात नाही। काही पालकांनी अशी पण तक्रार केली त्यांना की काय दवाखान्यात घेऊन जात नाही, ते उलट सांगायचे तुम्ही 2 पोरं सांभाळता, आम्ही 100-200 पोरं सांभाळतो, आम्ही काय करत असेल ते आम्हाला माहिती, तुम्ही आम्हाला असं का सांगतात, असं काय सांगू शकत नाही तुम्ही, असं आम्हाला वारंवार सांगण्यात आलं। त्याच्यानंतर आम्ही प्रकल्पाला देखील वारंवार तक्रार अर्ज केलं, त्याच्यानंतर नाशिक ATCला सुद्धा वारंवार तक्रार अर्ज केलं। त्याच्यानंतर आम्ही मुंबईला गेलो, आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे सुद्धा निवेदन दिलं, तरी आजपर्यंत आम्हाला त्याचा कुठलाही न्याय मिळत नाही। आम्हाला बानेशिवरे शाळेमधून आमच्या पोरांचं समायोजन करून इतर कोणत्याही चांगल्या शाळेमध्ये ट्रान्सफर करून मिळालं पाहिजे असं आम्ही निवेदन दिलेलं आहे, तरी आजपर्यंत आम्हाला त्याचा निर्णय करून देत आहे। तरी आम्ही प्रकल्प कार्यालयाला असं निवेदन दिलेलं आहे, 24/8/2026 पर्यंत आम्हाला आमच्या पोरांचं रितसर समायोजन करून देत नसेल तर 24 तारखेला आम्ही प्रकल्प ऑफिसला उपोषणासाठी बसणार आहोत। प्रतिभा हेमंत पाडवी, माझे पोरगा तिथं 3 वर्षापासून शिकतोय, यंदा 3रीला आहे।
आणि तिथं आरोग्याची व्यवस्था पण चांगली नाही आहे. पोरं वारंवार आजारी पडतात आणि पोरांना पायांना फोड पण निघालं होतं. दवाखान्यात घेऊन नाही गेले होते म्हणून आम्ही घरी आणलं त्याला. आणि जेवणाची व्यवस्था पण नाही चांगली आहे. पोरांना विचारलं तर किडा निघतात असं सांगतात, म्हणून पोरांनी राहायला सांगत होते. आणि कपडे पण धुवून व्यवस्थित देत नाही आणि आंघोळ सुद्धा मग्ग्याने, फक्त मग्ग्याने टाकतात सांगता. पोरं मावशी हात पण नाही लावत आम्हाला, साबणाने नाही आंघोळ करू देत असं सांगतात पोरं. कम से कम 103 विद्यार्थी घरी आहे. 103 विद्यार्थी घरी आहे. बरोबर ना. पोरांचं लवकरात लवकर समायोजन व्हावं हीच इच्छा आहे आमची. म्हणजे पोरांचे शिक्षण बुडतं आहे. जून महिन्यापासून घरीच आहे पोरं. 3रा महिना लागून गेला, मग शिक्षण बुडतंय पोरांचं.